मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे नागपूरमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्ता आता रस्त्यावर उतरलेले आहेत। नीट यूजी 2026 या पेपर फुटी प्रकरणानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः देशभरात आपल्याला हे आंदोलन पाहायला मिळतात। तर काँग्रेसच्या वतीनं राज्यातही आंदोलन सुरू आहेत। नागपूरमध्ये देखील नागपूर शहर युवक काँग्रेस आता रस्त्यावर उतरलेले आहेत। हे कार्यकर्ता सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले जातात। ज्ञानेश्वर, कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत, एकच रोष आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। एकूणच पाहता आपण काल जे नीट परीक्षा झाली होती आणि त्यानंतर जे ते नीटचा प्रकार समोर आला आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितल्यानंतर जे ते आज कुठे ना कुठेतरी नागपूर शहर युवक काँग्रेस जे आहे ते आक्रमक झाले। नागपूरच्या भडकत चौकामध्ये या पद्धतीने हातामध्ये फलके घेऊन जे आहे ते कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर अगदी त्या निषेध या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी काल तर घोषणा दिली जात आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या विरोधामध्ये आणि सोबतच नीट एक्झाम बंद करा अशा पद्धतीनं या ठिकाणी उल्लेख करण्यात आला। सोबतच त्यामध्ये जे काही दोषी असतील आरोपी असतील त्यांना जे आहे ते तुरुंगामध्ये टाका, त्यांच्यावरती कारवाई करा आणि पंतप्रधानांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीचा आशय जे आहे ते एकूणच्या परीक्षावरती देण्यात आले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जे आहे ते पोस्टर सुद्धा कार्यकर्त्यांनी हातात घेतले आणि एकूणच सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी आहे ते सुरू केली आहे। त्यामुळे एकूणच आता एकतर भडकत अगदी काही अंतरावरती या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे। त्यामुळे अतिशय संवेदनशील परिसर आहे। या ठिकाणी सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती, मात्र परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमलेत आणि आंदोलनाला सुरुवात केली आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त जे आहे तो एकूण या परिसरामध्ये करण्यात आला आहे। अध्यक्षतेमध्ये आंदोलन जे आहे ते या ठिकाणी 11 सुरू आहे आणि अगदी भडकत चौकामध्ये मधोमध जे आहे ते आंदोलन सुरू आहे आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते एकूणच सरकार विरोधामध्ये ते घोषणाबाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळते। ज्ञानेश्वर, या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे का? कारण या आंदोलनाला वेगळं वळणही लागू शकतं। अगदीच भडकत चौकामधून अगदी काही अंतरावरती या ठिकाणी याचे संघाचा मुख्यालय आहे। त्यामुळे संवेदनशील हा परिसर आहे। त्याचमुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला आंदोलनाची परवानगी नाकारली होती। त्यामुळे तरी देखील काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनावर ठाम असल्याने या ठिकाणी जे आहे काही वेळापासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जे आहे परिसरात एकूणच लावण्यात आले होता। या पद्धतीने पाहाल तर हे भडकत चौक आहे, या बाजूला काही अंतरावरती जे आहे ते इकडं संघ मुख्यालय आहे। त्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त या परिसरात अतिशय अगोदरपासून लावले आहेत। मात्र परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा जे काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहे। या पद्धतीने घोषणाबाजी जी आहे ती एकूणच केली जाते आणि केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांच्या विरोधामध्ये एकूणच घोषणाबाजी करताना जाते। युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकंदरीत या ठिकाणी आक्रमक झाले। त्यामध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सध्या या ठिकाणी सहभागी झाल्याचं दिसून येत आहे। निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यात काँग्रेसच्या वतीनं आता आंदोलन सुरू आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाले। इस तरीके से कैंसल हो गई और जो पेपर फूटा गया उसके लिए आज युवक कांग्रेस द्वारा इस मध्य नागपुर में संघ मुख्यालय के समक्ष हम लोग आंदोलन कर रहे हैं। छोड़ दो ना। मोदी सरकार के नुमाइंदों ने नासिक से लेके पूरे देश के अंदर नीट का पेपर जो फूटा है उसके लिए आज युवक कांग्रेस के सभी साथियों ने पूरे देश भर में आंदोलन करने का ठाना है। और आने वाले दिनों में जिस माता पिता के बच्चों ने साल भर मेहनत की, उस साल भर मेहनत करने के बाद में उनको दोबारा अगर एग्जाम देना पड़ा उसका विरोध करने के लिए युवक कांग्रेस आपकी सेवा में यहाँ पर बच्चों की सेवा करने के लिए इस तरीके से आंदोलन करने के लिए रोड पर उतरी है। ठीक है, चल के मागा सर। तर नीट यूजी 2026 पेपर फुटी प्रकरणात आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।